येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या मैदानावर आयोजित 5 दिवसीय जिल्हास्तरीय वीर गोगादेव महाराज चषक क्रिकेट स्पर्धेत धीरेन भाई शाह संघ विजयी ठरला असून त्यांनी 51,000 रूचे रोख पारितोषिक पटकावले। या फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 18 संघांनी भाग घेतला होता। अंतिम सामना धीरेन भाई शाह विरुद्ध छत्रपती शिवाजी मराठा यांच्यात रंगला। फायनल मॅच स्कोअर 88 धावा होत्या आणि धीरेन भाई शाह संघाने छत्रपती शिवाजी मराठा संघाचा 8 धावांनी पराभव केला। उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप रावते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी मराठा संघास 3-1-0-0-0, आलोक 11 संघास 2-1-0-0-0 आणि रहीम 11 संघास 11,000 रूची रोख पारितोषिके देण्यात आली। राहुल राजपूत सामन्याचा मानकरी ठरला। स्पर्धेचे आयोजन मयूर चव्हाण यांनी केले होते। या प्रसंगी दिनेश विजय सरवान, यश चव्हाण, आनंद चव्हाण, दुशांत गोपाल चव्हाण, धीरज सरवान उपस्थित होते। मी मयूर आनंद चव्हाण, ॲडव्होकेट, मुंबई हायकोर्ट। फर्स्ट ऑफ ऑल माझे जेवढे पण मित्रमंडळी ज्यांनी मला साथ दिलं, प्रदीप दादा, प्रवीण दादा, संभाजी दादा, दुष्यंत, आशिष आणि दिनेश सारवान, प्रवीण माझा मोठा भाऊ, या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो। त्यांनी खूप मनापासून काम केले आणि खूप मला साथ दिली आहे टुर्नामेंट करायला। हा माझा पहिलाच वर्ष आहे टुर्नामेंटचा। आता पुढे जाऊन अजून जोरात आम्ही टुर्नामेंट घ्यायचा प्रयत्न करणार आहे। थँक्यू व्हेरी मच। आज या प्रकारे मुलं जसे बाहेर जातात आणि वेगवेगळ्या कृत्यात फसतात, त्यामुळे ते टाइम युटिलाइज करून ते ग्राउंडवर येऊन खेळणं याची नीड झाली आहे बेसिक। तर ते बेसिक नीडमध्ये माझ्या भावांनी थोडासा हातभार लावून थोडंसं प्रोत्साहित करून टुर्नामेंट घेतलंय। त्यासाठी तरी हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे। सर्व आयोजक, त्यांचे सहकारी, मित्रबंधू, आलेले पंचक्रोशीतले सर्व खेळाडू यांचं सर्वांचं स्वागत करून आम्ही या ठिकाणी थांबतो। कॅचची लिस्ट टुर्नामेंटचे फर्स्ट प्राइज आम्ही 51,000 अशी दिली आहे। सेकंड प्राइज 31,000, थर्ड प्राइज 21,000 आणि फोर्थ प्राइज 11,000। तसेच मॅन ऑफ द सिरीजला एक कूलर आणि एक चषक, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समनला एक बॅट आणि एक चषक, बेस्ट बॉलरला एक नायकीचे शूज आणि चषक असं पारितोषिक देण्यात आलं आहे। थँक्यू। स्पोर्ट फाउंडेशनची मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतो आहे। स्ट्राईक एंडवरती असेल अथर्व, तर नॉन स्ट्राईक एंडवरती दिलीप वर्मा, षटक क्रमांक पहिलं गणेश टाकताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय, कव्हरच्या दिशेला खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन। तांबडी चांबडी ही चमकते उन्हात। पहिल्या चेंडूवरती केले गेलेलं आक्रमण, बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे आणि आक्रमण केलं जाते। त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळाला, सिंगल प्राप्त केली जाईल। मैदानाच्या पिठावरून त्या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सुंदर आयोजन आणि नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला गेली 5 दिवस पाहायला मिळालं आणि आता समारोपाचा सामना, विजेते आणि उपविजेतेपद ठरवणारा सामना, कोण बाजी मारणार या लढतीमध्ये, सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत। आणि बलाढ्य धावसंख्य उभारण्याचा प्रयत्न असेल यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडूला त्या ठिकाणी ठेवलंय। हेतुपूर्वक अशी गोलंदाजी राहुल सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळालंय। समोर आहे दिलीप वर्मा, 4 चेंडू 11 वरती खेळतोय। अथर्व 4 चेंडू 11 वरती, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत। राहुल बॉलिंग ट्रॅकवरती होईल सज्ज। यावेळेला ऑन साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय। हो, चुकी, आणि चुकीला माफी नाही, चेंडू सीमापार, चौकार। 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। मिडॉलचा क्षेत्ररक्षक अद्याप पाहतोय, चेंडूला फेड करेल, त्या ठिकाणी अद्याप पाहत आपलं नाव कोरणार, येणारा काळ, येणारा वेळ सांगून जाईल। पुन्हा एकदा अद्याप पाहतोय, रिव्हर्सचा
फटका त्या ठिकाणी अद्याप पानवे खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि चपळाईनं ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा कॅच कंप्लीट होते. अद्याप पाहतोय टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. हा सर्व बॅक टू द पॅव्हिलियन. तर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला हेमंत वंजारी सर गरलेख पंचांच्या भूमिकेत कार्यरत. चांगलं कामकाज पाहायला मिळालं. गॉड बिहाइंडची शिकार. धक्का क्रमांक 2 29च्या धावसंख्येवरती लागतोय दुसरा धक्का. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला स्लॉग हिट केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार धडाकेबाज अफलातून त्रिमिंडा सिक्सर. वर्षभर चर्चा होईल यांनी कोणी फायनल जिंकली. पुन्हा एकदा शॉट कव्हरला चेंडूला खेळून काढले. डीप मधून शतरच्या चेंडूवरती येतोय. पुन्हा एकदा वेगवान ही दुसरी धाव. यावेळेस राहुलच्या बॅटमधला चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धीरेनभाई शाह 11 संघ ठरतोय वीर गोगादेव महाराज चषक 2025 चा मानकरी. सर्वप्रथम उत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय आशिष तनेजा आणि सन्माननीय तुषार बेंगळे सर यांना विनंती करेल आपण समोर यायचंय. आणि उत्कृष्ट फलंदाज कोण असेल तुमच्याकडून आवाज येऊ द्या. हा संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं 153 धावा बनवलेल्या आहेत निलेश पिंजारी बेस्ट बॅट्समन. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निलेश पिंजारी यांचं. या ठिकाणी सन्माननीय आशिष तनेजा तुषार बेंगळे सर यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. एक आकर्षक बॅट ऑरियर स्पोर्ट्स सन्माननीय पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं ती बॅट देण्यात आलेली आहे. तर एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय निलेश पिंजारी यांचा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय निखिल वाघेला व सन्माननीय तौसिफ शेख या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण समोर यायचे. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जाताना आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट गोलंदाज असेल कोण? सागर शिंदे उत्कृष्ट गोलंदाज. 6 विकेट आहेत. अद्याप आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेत सागर शिंदे यांचा उत्कृष्ट गोलंदाज ठरताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक व्यावसायिक संघातून सागर यांना आपण खेळताना पाहतो. ठरतायत उत्कृष्ट गोलंदाज. त्यासाठी मात्र आकर्षक शूज आहेत. एक सन्मान चिन्ह उत्कृष्ट गोलंदाजासाठी आहे. एकदा जोरदार टाळ्यात सागर यांच्यासाठी आपण वाजूयात. त्यानंतर मालिकेचा मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देतोय. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय प्रवीणजी सरवान आणि त्याचबरोबर धनराज जावा या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण समोर यायचंय. आणि मॅन ऑफ द सिरीज कोणाला जाईल सांगा. तुमच्याकडून आवाज येऊ द्या. ज्यांनी गोलंदाजी केली, ज्यांनी अप्रतिम फलंदाजी देखील केली. गोलंदाजी करत असताना 6 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना 98 रन केल्या
राहुल राजपूत, मॅन ऑफ द सिरीज. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राहुल राजपूत. जबरदस्त खेळ. एक कूलर आहे मला वाटतं सिरीज साठी आणि त्या ट्रॉफी देखील आहे. आमचे सन्माननीय मान्यवर त्याचं वितरण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. वेल प्लेड राहुल. सुरेख खेळ राहुल यांचा आपल्याला जो पाहायला मिळाला. पारितोषक हे पारितोषक देण्यासाठी सन्माननीय आनंद चव्हाण आणि जमीर सय्यद यांना विनंती करतो की आपण समोर येऊन हे पारितोषक आपण वितरित करायचं आहे. आणि चतुर्थ क्रमांक रहीम 11. याच टीमला विनंती असेल कॅप्टन आपण येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. चतुर्थ क्रमांक रहीम 11. जबरदस्त खेळ केला. सन्माननीय एस चव्हाण यानंतर मात्र एस चव्हाण साहेबांना आपण घेणार आहोत बक्षीस वितरणासाठी. आता सन्माननीय आनंद चव्हाण सर आणि जमीर सय्यद यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करत आहोत. त्यानंतर तृतीय क्रमांक सन्माननीय एस चव्हाण साहेब आणि दुसऱ्या बाजूला दुष्यंत चव्हाण. विनंती करतो की आपण समोर येऊन या पारितोषिकाचं वितरण करायचंय. आणि तृतीय क्रमांक जातोय आलोक 11. चांगला खेळ अगदी आपण पाहिला. धनंजय बिनताडे आणि टीम त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. तृतीय क्रमांकावरती एक आकर्षक चषक आणि त्याचबरोबर रोख रक्कम 21,000 त्या ठिकाणी मात्र जी दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या वाजूया आलोक 11 संघासाठी. चांगला परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेत राहिला आलोक 11 टीमचा. त्यानंतर शेवटची लढत सगळ्यांनीच पाहिली, आनंद घेतला. या ठिकाणी उपविजेता पदाचं करंडक देण्यासाठी मी सन्माननीय कविराज संगेली आणि सन्माननीय दिनेश सारबान या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण समोर यायचं आहे. आणि या ठिकाणी द्वितीय क्रमांक अर्थात उपविजेता ठरताना पाहायला मिळतो आहे छत्रपती शिवाजी मराठा. जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं आपण स्वागत करूया. उपविजेते पदावरती जोरदार टाळ्या वाजूया. चांगला संघर्ष शेवटपर्यंत केला आणि या द्वितीय क्रमांक जाताना पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी मराठा. धन्यवाद. त्यानंतर विजेतेपदाचा करंडक. अतिशय जबरदस्त खेळ या संपूर्ण स्पर्धेत ज्या टीमनं केला. सर्वप्रथम विजेतेपदाचा करंडक देण्यासाठी सन्माननीय प्रदीप रावते, सन्माननीय मयूर चव्हाण आणि सगळेच मान्यवर यांना विनंती असेल आता समोर यायचे. आणि विजेतेपदावरती आपण पाहतोय प्रदीप नैनित अँड कंपनी, डॉन अँड कंपनी. आपण पाहतोय धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन. जबरदस्त खेळ केला आणि विजेतेपद या पहिल्या पर्वाचं आपल्या नावावरती केलं. वीर गोगादेव महाराज चषक जिंकला.
डीजे आता खरी गरज आहे टायमिंगची.